चाय नाश्ता नहीं किया, इधर से हम लोग आके खड़े, हम लोग को जरूरत नहीं है। आणि 16 वर्षापूर्वी माझे सासरे वारले, त्यांचं वोटिंग का जिसका डेथ हो गया उसका भी नाम है, जे जिवंत आहे त्यांचं हा किती मूर्खपणाचा बाजार आहे, हा किती गोंधळ चाललेला आहे या गोष्टींचा। वयस्कर माणसं मोदी पण यांना कदर नाहीये। ट्विट करो ना त्याचा प्रॉब्लेम आहे, पण ज्यांच्याकडे कलर्ड वोटर्स कार्ड आहेत त्यांचे सुद्धा नाव डिलीट झालेले आहेत। ट्विट करो ज्यांनी याच्या पहिले वोटिंग केलेलं आहे त्यांचं आता, आणि कोणी केलंय काय केलं त्याच्याबद्दल कोणी काही सांगायला तयार नाही। एकच प्रश्न विचारला की आम्हाला मतदान करता येणार की नाही, स्ट्रेट नाही ते बोलतो अरे अजून बरेच आहे, 5-50 लोक आले फक्त एवढं कल्याणमधले 1 लाख वोटर्स त्यांना मतदान करता आलंच नाही। मतदान करता आलं पाहिजे, अधिकार आहे घ्या बॅलेट पेपर टाका। एक तर रिइलेक्शन हा पर्याय आहे, नाहीतर मग आजच्या दिवसात काहीतरी करून वोटिंग करून द्या। अरे 14ला 19ला झालं। हो ना, माझ्याकडे पण तुम्ही काय केलं माहिती आहे का 2019ला फक्त कार्ड दाखवलं टेलिकास्ट करा। 3 लाख नाव नाही आहे साहेब, 3 लाख नाव नाही आहे आणि स्पेसिफिक कास्ट। लास्ट टाइमला मी पीआरओ म्हणून ड्युटी केलेली आहे, त्याच्यामध्ये ड्युटी केली त्यावेळेस माझं वोटिंग केलं। आता 4-5 वर्षानंतर माझं अख्खं नाव काढून टाकलं। माझं फक्त मिसेसचं नाव आहे, वडिलांचं नाव नाही, आईचं नाव नाही, माझं नाव नाही, कल्याणमध्ये 3 लाख नाव नाही आहे, कुठेच नाव नाही आहे। एक विनंती आहे, फक्त यावेळी मतदानाचा अधिकार द्या साहेब। हयात नसलेल्या लोकांची नावं आहेत, काही लोकांची डबल नावं आले। त्यांचं म्हणणं असं आहे की नावं डबल येऊ नयेत, डबल वोटिंग होऊ नये, म्हणून आम्ही सगळ्यांची नावं डिलीट करून नवीन याद्या बनवल्या। असं असताना नवीन कार्ड 2-2 वेळा मिळालेल्या लोकांची पण नावं यादीत नाहीत आणि त्यांना वोट करता येत नाही, ह्याला काय अर्थ नाही। आम्ही 30 वर्षापासून वोटिंग करतोय, मग आता वोटिंग काय करायचं की नाही? वोटिंग करायचं आणि आम्ही भारताचे नागरिक आहोत, 40,000 आमचं वय 21च्या वरती आहे, चेहरा बघून कळेल, आणि तरी आम्हाला अधिकार नाही, याला अर्थच नाही। सोल्युशन नाही काय, आणि नाव आम्हाला विचारून आणि संपूर्ण फॅमिलीचे नाव नाहीये, आम्हाला विचारून नावं काढली काढलं ते राईटच नाही त्यांना। बरं, ही ऍडव्हर्टिजमेंट कुठे केली, कोणाला ही माहिती मिळाली, ही माहिती कोणाला दिली की आम्ही नावं काढतो? आमचं आधार कार्ड डिलीट झाली आहे। इलेक्शन डिपार्टमेंट हाय 138च्या कॉन्स्टिट्युएन्सी मधलं मतदान होल्ड करा, रिइलेक्शन घ्या। आमच्या सोसायटीमधले 70 लोक 60 ते 65% लोकांची नावं नाहीये। रिइलेक्शन घ्या, नाहीतर काउंटिंग होल्ड करा। थोडं मागे या, थोडं मागे या। हे लोक बोलते आम्हाला डिलीट केलंय, वोटिंग कार्ड आहे आमच्या हातात। बरं आपण बाहेर बोलूया आपण।